संपूर्ण टेन क्रिक ची टीम आपण पाहतोय, कुणालजी म्हात्रे प्रोपरायटर. त्याच दरम्यान संपूर्ण आपण त्यांची टीम पाहतोय. अभिषेक आहे, बाबे आहेत आणि दीपेश आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय अरबाज. हे 4 आपण पाहतोय संपूर्ण टीम त्यांची उपस्थित आहेत. त्यांच्या समोर आपण पाहतोय आज आमचे साथी समालोचक सुनील देखील आहेत, उत्कृष्ट दर्जाचे समालोचक आहेत. तेच विनंती करेन जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय दोन्ही टीम सज्ज झालेत आणि दोन्ही टीमचे 12th मॅन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे. काराव संघाचा 12th मॅन उपस्थित आहेत. चला रुपेश भोईर, आपण विनंती असेल आपला 12th मॅन पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जेणेकरून स्कोरिंगला देखील त्रास होणार नाही आणि तुम्हाला देखील त्रास होणार नाही. तेच विनंती असेल. लगेच दोन्ही टीमचे 12th मॅन पण चला पाठवा. चला जवळजवळ अर्धा ते 1 तास मागे आहोत या स्पर्धेच्या, हे देखील लक्षात घ्या. देखील पाहू शकतो आणि खऱ्या अर्थाने शिळकरांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा दैदित्यमान 16 खेला होता, ज्याच्यासाठी अट्टास तोच क्षण बाबा ग्वाड. आणि असंच यावेळेस जर विचार केला तर खऱ्या अर्थानं आपल्याच परिसरातील एक क्रीडांगण पाहतोय. दर्जेदार क्रीडांगण आहे, नैसर्गिक सानिध्यात बसलेलं हे क्रीडांगण आहे आणि जाणता राजा क्रिकेट संघ शिळ आयोजित जाणता राजा चषक 2025 चे थरार आपण पाहतोय. दिवसातील ही तिसरी मॅच आहे. एका बाजूला डोके विपक्ष फाईट करत असताना काराव, दोन्ही दिग्गज संघ नावाजलेले संघ आहेत. चला सलामीवर जोडी मैदानात पाठवायची आहे. चला विनंती आहे, वेळ घेऊ नका दोन्ही टीम. चला बॅटर मैदानात पाठवा. रुपेश विनंती असेल कॅप्टन. येस, दोन्ही सलामीवर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही बॅटर मंगेश आणि प्रदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. दोन्ही सलामीवीर जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. बॅटिंग दुसरं आपण पाहतोय डोके संघ खेळताना इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं हार्ड हिटर, अग्रेसिव्ह बॅटिंग, विस्फोटक बॅटिंग आणि विस्फोटक संघ आपल्या परिसरात ओळखला जातो, तोच डोके संघ इन ॲक्शन मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. चला यस, मॅचला सुरुवात होते. ग्रीन सिग्नल येईल जसं पंचांचा मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला ढोके तर दुसऱ्या बाजूला काराव हा संघ आहे. एक फाट बॅटल इथे मात्र सुरुवात होते. 5 षटकाची मॅच. पहिलं षटक आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे P1चं आणि
बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला यावेळेस सागर आणि बॅटिंग करत असताना मंगेश आणि प्रदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला यस ग्रीन सिग्नल पंचांचा मॅच होते सुरुवात. देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल. राईट अमोर द विकेट. काय गोलंदाजी आहे, सुरेख गोलंदाजी आहे. ऍक्शन स्टाईल चांगली आहे आणि पहिल्याच बॉल वरती विकेटचं बटन. आता मात्र इलाका हमारा धमाका भी हमारा. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बॅक टू डकआउट बाद. आता मात्र समीकरण थोडस डगमगतोय यावेळी ढोके संघाचं. सुरुवात चांगली करायची होती, अग्रेसिव्ह बॅटिंग करायची होती. ज्या प्रकारे नावाला ओळखलं जातं, गावाला ओळखलं जातं, टीमला ओळखलं जातं, त्याचप्रमाणे सुरुवात केली होती. प्रयत्न चांगले होते, परंतु यावेळेस एलिव्हेशन लांबी थोडीशी नक्कीच कमी पाहायला मिळाली. आता मात्र थोडस दबाव जरूर असेल, परंतु मी तर म्हणेन यावेळेस धावा येणं फार गरजेचे आहे. आपण पाहिलं की पहिल्या मॅच मध्ये 43 धावा झाल्या होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये 50 धावा झाल्या. थोडस 40 to 50 यामध्ये धावा इथे मात्र या पिच वरती नक्कीच पाहायला मिळतात या विकेट वरती. दुपारचं सत्र आता मात्र चालू आहे. यस बॉल तयार. हो यावेळी ऑकलँडचा बॉल, चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. आणि आता जर विचार केला तर आपण पाहतो एक धाव जरूर कंप्लीट झाली. संघाचं आणि वैयक्तिक देखील खातं खोलत असताना धावांचं श्रीगणेश झालंय ढोके या संघाचं. दोन बॉलचा केस समाप्त झालाय. 1 ऑन बोर्ड. एक धाव स्कोर कार्ड वरती लागली गेली आहे. दुपारचं सत्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ओहो ऑन साइडला इथे मात्र फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक धावतात. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न आणि बघता बघता या दोन धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोन धावा जरूर कंप्लीट झाल्यात आणि दोन धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन बोर्ड. 3 धावा जरूर कंप्लीट पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावरती आहे. P1 षटक आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा आपण पाहतोय ओहो यावेळेस फुलर लेनचा बॉल आहे ऑन साइडला. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि एक धाव जरूर मिळेल. आता मात्र एक एक धावाने धाव फलक चालू ठेवण्याचं काम इथे मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुणे एकदा बॉल सज्ज झाला. ओहो हाफ टॅकर बॉल होता. थोडीशी यावेळेचा विचार केला तर दुखापत झाली की काय. बॅटर ओके. येस बॅटर पाणी पाहिजे का. ओके पंच देखील सांगत असताना जोरदार प्रहार केला होता. चांगली गोलंदाजी, वेगवान बॉल आला होता फेस वरती. यावेळेस आपण पाहिलं पूर्णपणे ब्लश झाला. ओहो यावेळी सबमरीन डिलिव्हरी, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आणि आता मात्र जर विचार केला एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा जण पोहोचल्यात फक्त आणि फक्त 4. थोडस लो स्कोरिंग मॅच जरूर पाहायला मिळते, परंतु कशा प्रकारे कमबॅक करायचं ही क्षमता डोके संघाकडे जरूर आहे. कारण की नाव फार मोठं आहे, परंतु समोर देखील काराव संघ छोटा नाहीये. आणि यावेळेस मात्र चांगली मॅच जरूर पाहायला मिळेल. 4 धावा फलकावरती आहेत. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. लॉस ऑफ 1 विकेट्स. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला जाणता राजा बदलापूर गाव आणि त्यासमोर फाईट करत असताना साई ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचे. टॉस का बॉस मध्ये. षटक क्रमांक दुसरा यावेळेस घेऊन आला दिवेश. 12 ते 15 पावलांचा रनअप घेऊन यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल यावेळेस फुलर लेनचा बॉल होता. बॅटची लिडिंग एज कट असा आवाज आला आणि एसटी रक्षकाचा डॉट बॉल.
डॉट बॉलच्या समाप्तीने आपण पाहतोय धाव फलक थोडस स्थिरावलाय, थोडस यावेळेस अडचणीत यावेळेस सापडलाय की काय डोके संघ ते देखील पाहणं गरजेचं राहील, कारण की कशा प्रकारे कमबॅक करेल हा संघ ते देखील पाहणं गरजेचं आहे. पुढचा बॉल यावेळेस सुंदर, फक्त यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑफला डीप मधून क्षेत्ररक्षक आला, बॉलला उचललं फेकलं, तोपर्यंत एकच धाव जरूर पाहायला मिळेल, एका धावेच्या मदतीने धाव फलकातून पोहोचेल 5 या धावसंख्येवरती 5 ऑन बोर्ड. नक्कीच यावेळेस संधी आली आहे काराव संघाला. हा सामना खऱ्या अर्थानं बघा आजच्या दिवसामध्ये काराव संघ जर क्वालिफाय झाला तर खऱ्या अर्थानं रॉकेट ग्रुप यांच्या वतीनं संपूर्ण टीमला इथे मात्र अलिबाग ट्रिप स्पॉन्सर केली जाईल. ही मात्र आता सुवर्ण संधी आली काराव संघाला. याच दरम्यान आपण पाहतोय बदलापूर वागणी संलग्न क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सन्मान्य दिनेशजी भोईर साहेब यांचं इथे शुभ आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचंय. ओहो यावेळेस स्वागत झालंय आणि स्वागताप्रमाणे विकेटने त्यांचं स्वागत केलंय. धक्का लागत असताना पुरुष एकदा फलंदाज बाद. यावेळी जर विचार केला तर आता मात्र थोडस डगमगत असताना डोके संघ जरूर पाहायला मिळतोय. नाव मोठं आहे परंतु आता थोडीशी बॅकफुटला संघ जरूर पाहायला मिळतोय. सातत्याने आता अशा प्रकारे अशा स्थितीमध्ये कशा प्रकारची बॅटिंग करतील आता पूर्णपणे जिम्मेदारी आहे, थोडंसं प्रेशर नक्कीच आहे, परंतु इथून मात्र कमबॅक करावं लागेल. कुठून तरी कुठल्या खेळाडूला मात्र चमकावं लागेल, कमबॅक करावं लागेल आणि धावा इथे मात्र बाट मधून येणं फार गरजेचे राहतील आता, कारण की दुसरं षटक आपण पाहतोय जवळजवळ यावेळेस 2 बॉल उर्वरित आहेत तरी धावा धावफलकामध्ये 6 पाहायला मिळतात. ओहो यावेळेस विरकावून देण्याचा प्रयत्न होता परंतु आता मात्र बाट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. या बाट एका साईडला फिरली होती, बॉल दुसऱ्या साईडला होता, परंतु इथे मात्र जर विचार केला मोठे प्रहार जरी ना आले, एक एक दोन दोन धावांनी जर सुरुवात केली तर शेवटच्या 1 ते 2 ओव्हरमध्ये आपण अटॅकिंग बॅटिंग करू शकतात. हेच क्रिकेटचा अध्याय आहे आणि याच अध्यायाला इथे मात्र बॉलला पाठवून दिलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील 6 धावा. 6. शेवटचा बॉल आहे, 1 टू गो. ओव्हर समाप्त झाली आहे. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि धावा जाऊन पोहोचल्यात 12 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. दोन षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि 12 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 यावेळेस प्रगतीपथावरती घेऊन आला. दुपारचा आपण सत्र पाहतोय, खऱ्या अर्थानं चांगली दर्जेदार मॅच रंगताना जरूर पाहायला मिळते. एका बाजूला डोके बनाम काराव हा संघ आहे, होम ग्राउंड वरती खेळी करत असताना यावेळेस काराव संघ मजबूत स्थिती आहे सध्याच्या घडीला काराव संघाच्या वतीनं. पुढचा बॉल शांत संयमीचा माहोल आहे. नो मॅच स्टँडिंगला चेंडू आदळलाय 30 सर्कल मध्ये, बॉल ट्रॅव्हल होतो आणि बघता बघता यावेळेस थोडस लेझी क्रिकेट जरूर पाहायला मिळालंय. एक एक धाव महत्वाची मित्रांनो क्रिकेटमध्ये, परंतु इथे मात्र तुम्ही मेहनत कराल त्याचं यश नक्कीच मिळेल. परंतु आता मात्र या 2 धावा कंप्लीट आहेत आणि जर विचार केला तर 2 धावेच्या मदतीने धाव फलकातून पोहोचलाय. 14 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो बॅटची लिडिंग एज आहे, क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे मात्र चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये आउटफील्ड फास्ट आहे, बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने,
मिळतील 4 चौकार. निकेशच्या बॅटमधून या 4 धावा जरूर पाहायला मिळाल्या. बॅटची लिडिंग होती, थोडंसं कन्वर्जन पाहायला मिळालं, फंबल झाले होते क्षेत्ररक्षक आणि चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओहो, हाफ टॅकर बॉल आहे इथे, मात्र ऑन साइडला आपण पाहतोय डीप मधून स्क्वेअर लेगचा खेळाडू आलाय आणि या 2 धावा. तिसऱ्या धाव्याचा मानस आहे परंतु धाडस नाहीये. 2 धावावरती समाधान मानावं लागतंय आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती, सॉरी 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन बोर्ड चौकार आला होता. आपण पाहतोय 20 धावा इथे मात्र धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. धावसंख्या अजून पोहोचली 20. 20 ऑन बोर्ड टीम टोटल. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओहो, यावेळेस देखील लॉफ्ट करायचा होता. फॉलो थ्रूला स्वतः गोलंदाज आहे, चुकी घडणार नाहीये. क्षेत्ररक्षकाने टिपला जाईल आणि संकुष्ट झालाय फलंदाज निकेश साकेड. फलंदाज बाद. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत रुपेश भोईर. खरे अर्थानं कॅप्टन आहे टीमचे आणि संपूर्णपणे जर विचार केला तर पूर्णपणे टीमची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती आहे. आता मात्र स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी उचलावी लागेल कारण की अर्धा टप्पा आतापर्यंत गाठलेला आहे. कारण की जर विचार केला 3 षटकाच्या अखेरीस खेळ आपण पाहतोय खऱ्या अर्थानं चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि 4 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जर विचार केला अजून यानंतर 2 षटक जरूर पाहायला मिळेल. किती धावा बनतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. यस, बॉल तयार. रुपेश भोईर ऑन स्ट्राईक. यावेळेस सुंदर. आता मात्र डोक्यामध्ये मनामध्ये हे प्लॅन नक्कीच करून आले असेल रुपेश, कारण की त्यांना देखील माहिती आहे धावा येणं फार गरजेचं आहे. सिंगल डबल खेळ चालू ठेवावं लागेल कारण की ज्या प्रकारे बॅटिंग लाईनअप आपण पाहिली, ॲग्रेसिव्ह बॅटिंग करण्याचा प्रयत्न करत होते, पाटला बॉल कनेक्ट होत नव्हते आणि तदनंतर विकेट आपण पाहायला जरूर मिळाले. त्यामुळे आता मात्र पूर्णपणे निर्णय यावेळेस घेत असताना रुपेशला आपण पाहतोय चांगला निर्णय. सिंगल डबल यस. जीवनदान यावेळेस स्कोर कार्डला देत असताना सिंगल डबलने खेळ पुढे सरसवण्याचं काम इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सिंगल डबल आपण पाहतो खरं आता प्राधान्य दिलं जातंय आणि ते देणं नक्कीच मी तर म्हणेन यावेळेस इम्पॉर्टंट आहे. तीन षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 3 विकेट्स ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. ड्रिंक्स ब्रेक टेन क्रिक लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय खरं तर कॅप्चर केली जाते. गुड क्वालिटी, गुड क्लिअरिटी, त्यांचं ब्रीथ वाक्य आणि त्याच्यावरती सतत कायम असणारी ही संपूर्ण टीम. जसं आपण पाहू शकतात मान्यवरांच्या खेट आउट्स आंतरराज्य चषक 2025 चे थरार अर्थानं बदलापूर वांगणी संलग्न असोसिएशन क्रिकेट संघ आपण पाहतो आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय कटआउट्स मान्यवरांची इथे पाहतोय आपण. सन्मान्य दिवेशजी बनोटे साहेब, राजू देशमुख साहेब, सीतारामजी बनोटे साहेब, महेशजी बनोटे साहेब. तर अर्थाने मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी आहे. स्वप्नीलजी शेलवले साहेब आणि सातत्याने आपण बरेचसे पाहुणे नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतील. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात गोलंदाज सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 4 निखिलला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. हो, यावेळी आपण पाहतो स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला आहे.
इथे मात्र बॉल चाललाय सीमा रेषा पार, मिळतील 1 बाउन्स, चौकार 4. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय विलाजी काडे साहेब यांचं इथे शुभागमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण या खऱ्या अर्थानं बैलगाड्या शर्यतची आपण पाहतोय खऱ्या अर्थाने चाहता वर्ग आहे आणि अध्यक्ष देखील आहेत. तर विनंती असेल विशाजी काडे आपण या, आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस देखील लॉफ्टेड फटका आहे, इथे चुकी घडली आहे की काय मैदानाच्या आतमध्ये, ही मॅच महत्वाची आहे आणि कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं सातत्याने, परंतु इथे मात्र चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये चुकीला माफी नाहीये मित्रांनो, कारण की कॅचेस देखील इम्पॉर्टंट आहेत क्रिकेटच्या मॅचेस मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल आहे, इथे मात्र भिरकावून दिलाय. स्वीट साऊंड ऑफ अ बॅट, बॉल जाईल A1 क्वाडीचा दर्जेदार षटकार 6. यस, चला विनंती असेल जाणता राजा बदलापूर गाव आणि त्याच बनाम फाईट करत असताना साई, आपण दोन्ही टीम आला असेल तर रिपोर्ट करा. विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल. हाफ टॅकर बॉल होता, पुन्हा एकदा आडवा बॅटने लॉफ्ट करायचा होता. इथे मात्र मिड विकेटच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चुकी घडणार नाहीये. आता मात्र धक्का क्रमांक 14 लागत असताना फलंदाज बॅक टू डकआउट बाद. येस, चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला रवीला आपण पाहतोय. आपण पाहतोय चौथं षटक प्रगतीपथावरती आहे आणि 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावांचा जर विचार केला तर धावफलक 2 पोहोचलाय. टीम टोटल आपण पाहतोय 34 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी अजूनही या षटकामध्ये. आणि निखिलचा जर विचार केला तर यावेळी जर विचार केला तर 4 बॉलचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 11 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात, 1 विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. परंतु आता मात्र रुपेश जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत काही घडू शकतं, कारण की एक मोठा खेळाडू आहे, सिच्युएशन प्रमाणे परिस्थितीप्रमाणे खेळणारा खेळाडू आहे. आणि ज्याच्या वेळी जर विचार केला तर पूर्णपणे टीमला सांभाळण्याचं काम मात्र त्यांनी केलंय. जसा इथे देखील आपण पाहतोय 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाच्या मदतीने धावफलकातून पोहोचले 36. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचा बॉल आहे. 36 ऑन बोर्ड, 36 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय खरं आता रोहितला भरपूर मेहनत त्या स्पर्धेसाठी सकाळपासून आपण पाहतोय करतोय. ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवलाय. अलंग विथ द कार्पेट आहे. थोडस फंबल झालेत आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कमालीची रनिंग पाहायला मिळते रुपेशच्या माध्यमातून. फिटनेस आपण पाहू शकता, लाजवाब आहे. आणि पूर्णपणे या स्पर्धेमध्ये खऱ्या उतरत असताना, कारण की टीमला ज्या ज्या वेळेस गरज असते त्या त्यावेळी रुपेश नावाचं वादळ मैदानात येत असताना आता देखील तेच कामगिरी करतोय. पूर्णपणे कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये होत असताना आता मात्र 38 धावा धावफलकावरती आहेत.
शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे. या 6 बॉलमध्ये किती धावा बनतील ते देखील पाहणं गरजेचं राहील. येस पंच, येस केपी सर, येस मॅच बॉल आहे. शेवटचा आणि अंतिम षटक बॉलिंग ट्रॅक वरती घेऊन आलाय गोलंदाज गजाननला आपण पाहतोय. आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय 20 रुपेश आहेत. कॅप्टन टीमचे पूर्णपणे जिम्मेदारी आहे. फुलटॉस बॉल आहे, यावेळेस पाहावं लागेल. बिरकावून दिलाय, बॉल जाईल सीमा रेखा पार, सिक्सर. फलक जाऊन पोहोचले 44-44 ऑन बोर्ड. आणि आता यस इथे मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. पाहावं लागेल पुन्हा एकदा. संपूर्ण 10 क्रिकची टीम काम करते, टीम वर्क. काय डिसिजन आहे? फेअर डिलिव्हरी आहे. यस पूर्णपणे आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन देखील. खेळताना पूर्णपणे बॉल यावेळेस खाली आपल्याला पाहायला जरूर मिळाला. खाली बसून खेळण्याचा थोडासा प्रयत्न इथं प्रयास होता. चांगला टीमवर्क आपल्याला कॅमेरा मॅनच्या माध्यमातून नक्कीच बाब्याला पाहू शकतात. ओहो, यावेळेस कोलोटापाचा बॉल ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एकदा कंप्लीट, दुसऱ्या धावेचा कॉल असेल का पाहावं लागेल. हो, यावेळेस धक्का लागला, विकेट सॅक्रिफाईस आहे, परंतु काही हरकत नाहीये. स्ट्राईक रुपेशला पाहिजे होती, ती मात्र मिळालेली आहे. आणि एक विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 44 धावा, 45 धावा फलकावरती आहेत. 45 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. यावेळेस रुपेशचा विचार केला, वैयक्तिक 6 बॉल आतापर्यंत फेस केलेत, 15 धावा त्याच्या पाठमधून देखील आलेत. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. 45 धावा फलकावरती आहेत. आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये 43 धावांचं टार्गेट होतं. तदनंतर दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं 50 धावांचं टार्गेट होतं. आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहू शकतात 45 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. फंबल झाले, दुसऱ्या धावाचा कॉल आहे का? यस, एकच धाव असेल. कुठल्याही प्रकारचा यावेळी दुसरे धाव मिळणार नाही. आणि आता जर विचार केला तर 46 धावा फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 46 ऑन बोर्ड, 46 धावा फलकावरती आहेत. (46 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. 3 बॉलचा अजूनही उर्वरित खेळ बाकी आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती यावेळेस गजानन अनुभवी खेळाडू आहेत. ओहो, फुलटॉस बॉल आहे, ऑन साइडला ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे, चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इंटू दी बास्केट, क्षेत्ररक्षकाने टिपला जाईल आणि संकुशात आलाय फलंदाज. मानवचा खेळ, फलंदाज. वा, यावेळेस विचार केला तर आता विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आणि शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित आहेत. चला, साई टीमचे कॅप्टन आपण या, विनंती असेल साताराचा टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आणि विनंती असेल, चला साई टीमचे कॅप्टन आपण या. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये पाहायला जरूर मिळेल. एका बाजूला जाणता राजा फाईट करत असताना साई या विपक्षात बनाम. शेवटचे 2 बॉल, 2 टू गो. 46 धावांवरती लागले गेलेत. हो, बॅटची लिडिंग आपण पाहतोय. खाली राहिलेला बॉल, एकच धावावरती समाधान मानावं लागतंय. स्ट्राईक रोटेट नाही झाली. रुपेशने यावेळेस नक्की स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचं काम केलंय. एक धाव जरूर झाली. आणि 47 धावा फलकावरती आहेत. शेवटचा बॉल आहे, पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 47 धावा फलकावरती लगावले गेले आहेत. बिगेस्ट टोटल आपण पाहतोय. खेळताना हे कम्प्लीट होईल का ते देखील पाहणं गरजेचं आहे. हाफ सेंचुरी आपल्या टीमची कम्प्लीट होईल ते देखील पाहणं गरजेचं राहील. एक मोठा प्रहार. ओहो, ऑन साइडला अटक केलंय, क्षेत्ररक्षक आहे.
आणि आता मात्र चुकी घडत असताना मिळतील शेवटच्या क्षणी आलेला हा षटकार सिक्सर. धावांचा जर विचार केला तर धाव फलक जम पोहोचलोय 53 आणि 54 धाव्यांची आवश्यकता आहे. बिगेस्ट टोटल ऑफ दिस टुर्नामेंट आजच्या दिवसामधील हायेस्ट स्कोर आपण पाहतोय. तिसरी मॅच आणि या तिसऱ्या मॅच मधील हे आपण पाहतोय तब्बल 56 धावांचं लक्ष उभारण्यात आलंय. 54 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल. येणारे आपण पाहतोय खऱ्या अर्थाने 30 बॉल आणि 56 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. 54 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल. एक चांगली मॅच, थरारक मॅच नक्कीच पाहायला मिळेल. अनुभवी खेळाडू खेळत असताना, कारण की डोक्या संघाचा जर विचार केला नावाजलेला संघ आहे, दिग्गज संघ आहे आणि 54 धावांचं लक्ष इथे मात्र टार्गेट सेट केलंय लक्ष. चला विनंती असेल साई टीम, आपल्याला विनंती आहे चला टॉस साठी या. साई गाव आपण याचं टॉस साठी त्वरित. जाणता संघाचा कॅप्टन उपस्थित आहे, वेळ घेऊ नका. चला येस, दुसरं सत्र चालू होईल. चला येस, मॅचला होणाऱ्या सुरुवात एका बाजूला आपण पाहतोय डोके संघ बनाम फाईट करत असताना कराव आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला तर येणारे 30 बॉल आणि 56 धाव्यांची आवश्यकता. 54 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल. माननीय महेशजी गवळी साहेब यांचे इथे शुभागमन झालं, त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. त्याच दरम्यान विनीत भाई खऱ्या अर्थानं फेमस आहेत मोमोज साठी, तर आपण या. विनीत भाई आपलं देखील सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून.
या दरम्यान रोहन आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. बघा इनगाव टीमचे कॅप्टन, त्याच दरम्यान बिन्नारपाडा टीमचे कॅप्टन, सामटोली टीमचे कॅप्टन आणि डोकी टीमचे कॅप्टन आणि त्याच दरम्यान काराव टीमचे कॅप्टन. कॅप्टनला विनंती असेल आपण आयोजन कमिटी भेट द्यायचं विनंती आहे. इनगाव टीमचे सामटोली टीमचे कॅप्टन आणि डोके टीमचे कॅप्टनचं मॅच चालू आहे ते नंतर भेटतील आणि त्यानंतर काराव टीमचे कॅप्टन यास आपण त्वरित द्यायचंय भेट द्यायची. याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बदलापूर वांगणी संलग्न असोसिएशनचे खऱ्या अर्थाने सदस्य आहेत सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब, त्यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर विनंती असेल या दिनेशजी भोईर साहेब आपण या अर्थानं संलग्न वांगली क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत दिनेशजी भोईर, तसे आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धा आपली आपण पाहतोय जाणता राजा चषक 2025 थरार आणि विकेटचं पतन. धक्का लागत असताना संघाला फलंदाज बॅक टू डकआउट बाद. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब यांचं इथे आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण या नक्कीच बसायचं आहे. खऱ्या अर्थानं बदलापूर संलग्न वागणी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांना पाहू शकतात. सातत्याने भरपूर क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच दादा तुमचं मनपूर्वक स्वागत, वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून दिनेश दादा. चला मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळतोय. ओव्हर टू मॅच. पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस बॉल होता. ती सरार गोलंदाजी पाहायला मिळते, दिशाभूल गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. व्हाईट बॉल पंच सांगत असताना धावांचं श्री गणेश यावेळेस होत असताना जरूर पाहायला मिळतं. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकतात. व्हाईट बॉल अवंतर धाव इथे मात्र ऍड झाली आहे स्कोर कार्ड वरती आणि आता मात्र समीकरण बदलाव. पुढे एकदा बॉल तयार. हाफ टाकर बॉल होता. लाऊड अपील आहे. यस धक्का लागलाय. आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी विकेट. धक्का क्रमांक दुसरा. फलंदाज सागर बॅक टू डकआउट. चला पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचच्या पाहतोय या बेस. चेक. हॅलो चेक. यस मॅच. ओहो यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला इथे मात्र पाठवून दिलंय. बिग बिग लॉंग अवे आलेला हा ह्यूज षटकार सिक्स. यावेळेस विकीला आपण पाहतोय आल्या आल्या यावेळेस अग्रेसिव्ह बॅटिंग करत असताना. चला साई टीम आपण या टॉस साठी विनंती असेल. चला कॅप्टन टॉस साठी यायचंय आणि बघा
हॅलो चेक. प्रथमतः ऑफिशियल नोंद आपण करून घ्यायची. ऑफिशियल प्रथमतः आपण करून घ्या विनंती असेल साई टीम. चला. आणि त्यानंतर टॉस इथे मात्र केला जाईल. हॅलो. 9 धावा फलकावरती आहेत. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि लॉस ऑफ 2 विकेट्स आपण पाहतोय. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 9 धावा येतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. यावेळेस खरं तर बॅटिंग करत असताना सागर आणि विकी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि बॉलिंग करत असताना नवीन गोलंदाज क्रमांक 2 रवीला आपण पाहतोय. 20 ओव्हर आपण पाहतोय. रवी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. हो यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र एक धाव जरूर कंप्लीट झाली. एक धावाने धावफलक पुढे सरसवण्याचं काम चालू मैदानाच्या आतमध्ये. येस पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. ओहो यावेळेस कुलवा टप्पाचा बॉल परंतु दिशा बरकटांना दिशाहीन गोलंदाजी. पंचांचे दोन्ही आज समांतर धावा मिळाल्या त्या अवंतर आणि अवंतराच्या मदतीने धावफलकातून पोहोचलोय 11 या संख्येवरती. 11 ऑन बोर्ड. एक और एक 11 रन स्कोर कार्ड पे देखते हुए 11 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. तब्बल जर विचार केला आता मात्र आतिषबाजी करावी लागेल कारण की 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओहो यावेळेस फटका फसलाय. धक्का लागत असताना मोठा मासा गाला लागलाय. आता मात्र विकी बॅक टू डकआउट पाथ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मनोज आहे आणि आता मात्र जर समीकरण पाहायला येणारे 22 बॉल आणि अजूनही 43 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 11 धावा धावफलकावरती आहेत. 1 और 11. आता जर विचार केला थोडस आपण पाहिलं तर प्रयत्न मात्र इथे थोडेसे कमी पाहायला मिळतात. काराव संघाच्या वतीनं प्रयत्न करावे लागतील. जर सामना जिंकायचा असेल तर पराकाष्ठा करावी लागतील मैदानाच्या आतमध्ये. हो बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. खोलवर टप्पाचा बॉल होता आणि या वेळेस देखील आपण पाहतोय इथे मात्र एक धाव. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलोय. 12 12 ऑनबोर्ड. हो यावेळेस देखील आपण पाहतोय ऑन साईडला पूल करायचा होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. क्विक सिंगल. चेकी सिंगल कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 13 या धाव संख्येवरती ऑनबोर्ड.
13 धावा धाव फलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतात. व्हाईट बॉल पंच सांगत असताना येस इट इज व्हाईट सिग्नल. 14 धावा धाव फलकावरती आहेत. 14 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टप्पाचा बॉल. एक धाव नक्कीच पंच सांगत असताना लेग बायच्या सुरुवाती एक धाव ऍड केली झाली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचेल 15 या धावसंख्येवरती. बून बूनचे सागर बनता असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. थेंबे थेंबे तळे साचे. परंतु इथे जर तळ्या साचवा असेल तर मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. या टार्गेट पर्यंत पोहोचायचंय तर घाम इथे मात्र गाळावं लागेल. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. बॅट मधून धावा येणं फार फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा वेळेस बॉल तयार. ओहो यॉकलेनचा बॉल चांगली गोलंदाजी. फुटवर्कचा इस्तेमाल करायचा होता परंतु इथे मात्र त्याच पायामध्ये बॉल टाकण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. कमालीची गोलंदाजी. आता मात्र जर विचार केला तर 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 16 धावा धाव फलकावरती आहेत. येणारे अजून जर विचार केला तर खऱ्या अर्थानं येणारे 18 बॉल आणि गरज असेल 38 धाव्यांची. चला टॉस साठी आपण यायचंय. जाणता राजा बदलापूर गाव आणि त्या दरम्यान साई या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. मान्यवरांचे शुभाशय तिथे मात्र टॉस केला जाईल तर मी विनंती करेन सन्मान्य दिनेशजी भोईर साहेब आपण या. आपले शुभाशय इथे मात्र टॉस बॉक्स वर टॉस केला जाईल. बदलापूर वागणी संलग्न क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सन्मान्य दिनेशजी भोईर साहेब उपस्थित आहेत. त्याचे शुभाशय टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. यस दिनेश दादा आपण या. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. एका बाजूला जाणता राजा बदलापूर गाव आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय इथे मात्र साई. या दोन्ही टीमच्या माध्यमातून ही मॅच जरूर पाहायला मिळेल. सन्मान्य आपण पाहतो टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातोय. दिनेशजी भोईर यांचे शुभाशय. हेडचा कॉल आहे. ओहो बॅटची लीडिंग एज धक्का लागत असताना इथे मात्र 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. नाणेफेकी जिंकली जाणता राजा संघाने. आपण निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच लवकरच कळवा ही विनंती असेल. आणि बघा ऑफिशियल नोंद अर्थातच एंट्री फी आपण प्लीज कलेक्ट करायची आहे विनंती असेल. ओहो यावेळी खोलवर टप्पा असा बॉल आपण पाहतो. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रयत्न करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये परंतु इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. कनेक्शन चांगला पाहायला मिळत नाहीये. प्रयत्न चालू आहेत. ओहो यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला पूल केलाय. इथे मात्र आपण पाहतोय जिहाद आलाय त्याचं देखील स्वागत. काल आपण इन ऍक्शन मध्ये त्याला पाहिलं. चांगली बॅटिंग नाईटच्या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळाली. 18 बॉल मध्ये 40 धावा त्यांनी कुठल्या आणि आज इन ऍक्शन मध्ये नक्कीच या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल जिहाद. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा ओहो हाफ ट्रॅकर बॉल होता. इथे मात्र बॅटचा फेस खोलला होता ओपन केला होता परंतु इथे मात्र डॉट बॉल आपण पाहतोय. यस ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण पाणी पोचवायचे विनंती असेल. 2 बॉल नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. यस दत्ता मामा बनोटे साहेब ऑफिशियल पंच आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि सातत्याने जर विचार केला अंपायरिंग असेल स्कोरिंग असेल तदनंतर कॉमेंटेटर असेल कुठलीही जागा खाली असेल ते प्रथम विचार केला जातो ते म्हणजे नक्कीच दत्ता मामा बनोटे सरांचं. सातत्याने भरपूर क्रिकेटवरचं प्रेम आहे. उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू देखील आहेत. एजंट क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे.
लेग पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहू शकतात. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न. मिडल ऑफ द बॅट प्रॉपर यायला नाहीये. एकच धाव मिळेल. एक धावांनी काही मिळणार नाहीये मित्रांनो. जर सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची आतिषबाजी इथे मात्र करावी लागेल. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहू शकतात. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा दर्जेदार आहे. मोलाची स्पर्धा, लाख मोलाची, तुमची आमची हक्काची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शिळकरांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा. शिळकरांचा मान, स्वाभिमान, अभिमान वाढवणारी स्पर्धा. जाणता राजा क्रिकेट संघ शीड आयोजित जाणता राजा चषक 2025 चे थरार आपल्याला पाहायला मिळतो. आणि बदलापूर वागणी संलग्न असोसिएशन यांच्या मान्यतेने स्पर्धा संपन्न होते. आणि खऱ्या अर्थानं आजचा पहिला दिवस आहे. 4 दिवस ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तदनंतर 25 आणि 26 तारखेला आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये खऱ्या अर्थानं लीग मॅचेस पाहायला मिळतील. इनगाव आणि शीड या गावातील खेळाडू इथे खेळताना पाहायला मिळतील. येणारे 12 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र प्रयत्नाच्या पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. इथे मात्र मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावं लागेल. येस, बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती रवी. वैयक्तिक दुसरं षटक आहे आणि संघाचं तिसरं षटक. बॉलिंग ट्रॅक वरती चौथं षटक आहे. ओहो, चांगली गोलंदाजी आहे. यावेळेस फुलटॉस कन्वर्ट करायचं होतं, परंतु बॅट फेस अर्ली स्विंग यावेळेस पाहायला जरूर मिळाला. बॅट आधी फिरली होती, तदनंतर बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाला. येस, आपण पाहू शकतात ऍक्शन रिप्ले. ओहो, यावेळेस देखील फुल केलंय. आता मात्र क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल चाललाय सीमा पार. 4 चौकार, 4 रन्स. ओहो, यावेळेस लाट जवाब. सिक्सर. आता मात्र आपण पाहतोय समीकरण मध्ये बदलाव आहे. येणारे 9 बॉल आणि 25 धावेंची आवश्यकता अजूनही मैदानाच्या आतमध्ये. एक एक प्रहार, एक एक पलटवार या मॅचला मात्र बदलतोय. ओहो, कोलवा टप्पाचा बॉल. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. 30 ऑन बोर्ड. अजून विचार केला तर येणारे 8 बॉल आणि 24 धावेंची आवश्यकता आहे. एक मोठा फटका आला ना तर या मॅच मध्ये नक्कीच कमबॅक होईल. ते म्हणजे काराव संघाचं. पुढचा बॉल. ओहो, या विसाला विद कार्पेट फटका सजवला मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि यस, बघता बघता या 2 धावा चित्ताच्या वेगाने आणि हरियाणाच्या चपळाईने मात्र कंप्लीट झालेत. 2 धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 32. 32 ऑन बोर्ड. आणि समीकरण मध्ये बदलाव. येणारे 7 बॉल आणि 22 धावेंची आवश्यकता मैदानामध्ये. 22 रन्स टू विन फ्रॉम 7 बॉल. 7 गेंदे शेष और 22 रनों की जरूरत. कड़ा मुकाबला जारी है. ओहो, यहाँ पे डॉट गेंद. आता मात्र शेवटचं क्षण आहे.
येस बघा, वाद घालू नका, पंचांनी तिथे डेड केलेला आहे. येस, आता मात्र येणारे 6 बॉल आणि 22 धाब्यांची आवश्यकता. शेवटचं षटक उर्वरित आहे आणि 22 धाब्यांची अजूनही आवश्यकता जरूर पाहायला मिळते. हॅलो चेक. येस, चला स्पीडअप करा. येणारे 6. हॅलो हॅलो चेक. येस, हॅलो हॅलो चेक. येणारे 6 बॉल आणि 22 धाब्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 22 ऑन बोर्ड यावेळेस गरज आहे. 22 गेंदे शेष, 22 रन्स यावेळेस आपल्याला पाहतोय. खरं अर्थानं 22 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. 6 गेंदे शेष है और 22 रनों की जरूरत. यस, आता मात्र मॅच येणार आहे, कारण की बाबे आमच्या समोर टेक्निकल रूम मध्ये नक्की जॉईन झालेत. ओहो, यावेळेस लॉफ्ट केले ऑन साइडला. इथे मात्र मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धावच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यावेळेस गरज होती का, हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. आता मात्र धक्का लागत असताना फलंदाज बॅक टू बॅकआउट बाद. यस, आमचे साथी समालोचक सुनील, आपण कुठे असाल तर विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये भेट द्या. यस सुनील, आपण यायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश. आणि आता मात्र समीकरणमध्ये बदलाव. येणारे 5 बॉल आणि 21 धाव्यांची आवश्यकता. ओहो, पुनश्च एकदा जयेश आहे क्षेत्ररक्षक करतोय. बॉलचं चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं. आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये का, यस, पुनश्च एकदा विकेट सॅक्रिफाईस. सातत्याने जर विचार केला, विकेट सॅक्रिफाईस चालू आहे, परंतु ज्या धावा गरजेच्या, ज्या धावा आपण पाहतोय होप्स आहेत ज्या खेळाडूकडून, त्या पाहायला मिळत नाहीयेत. आता मात्र समीकरण बदलतोय. येणारी 4 बॉल आणि 20 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. एक मोठा फटका आला तर पलटवार, अन्यथा यावेळेस घरचा रस्ता पकडावा लागेल. कारण की यावेळेस जर विचार केला तर रफ अँड टफ सामना आहे, हाय व्होल्टेज मॅच आहे. आणि अशा क्षणी कुठल्या प्रकारची खेळी स्वीकारतोय हा फलंदाज, ते देखील पाहणं गरजेचं आहे. 4 बॉल 20 धावेंची आवश्यकता. ओहो, यॉकलिनचा बॉल पाहायला मिळतो. यस, धक्का लागत नसताना LBW अंदाज बॅक टू डक आउट बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेशला आपण पाहतोय. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव आहे. येणारे 3 बॉल 20 धावेंची आवश्यकता आहे. समीकरण एका बाजूनी झुकलंय की काय, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, चुकी घडली थोडीशी. आणि इथे मात्र या 2 धावा कंप्लीट झाल्यात. परंतु आता जर विचार केला तर येणारे 2 बॉल आणि 18 धावेंची अजून आवश्यकता. येणारे 2 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. आता जर विचार केला तर चमत्कारच या मॅचला बदलू शकतो, जादूगरच ही मॅच पलटू शकतो. येणारे 2 बॉल 18 धावांची आवश्यकता.
एक धाव कंप्लीट, एका धाब्यावरती समाधान मानावं लागतंय आणि फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहेत. सामना मित्रमंडळी यावेळेस जिंकलेला आहे. एका बाजूने आपण पाहतोय विजयाच्या उंबरठ्यावरती डोके संघ आहे. नावाजलेला संघ, सध्याच्या घडीला चर्चेत असलेला हा संघ आहे आणि आता देखील तीच कामगिरी करतोय. पुढचा बॉल पुणे बॉल तयार. ओहो, यावेळेस यस, ही मॅच मात्र फिनिश झाली आणि सामना जिंकलाय डोके या संघाने. जिंकलेल्या टीमचे हार्दिक आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. आणि यस, नाणेफेकी जिंकली जाणता राजा बदलापूर या संघाने आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलंय टीम साईला.